महाराष्ट्राला वैभवशाली इतिहास आहे। याच इतिहासातील एक सुवर्ण पान छत्रपती शिवाजी महाराज। जिजाऊंच्या छत्रछायेखाली वाढलेलं शूर पराक्रमी असणारं एक लखलखतं नाव म्हणजे छत्रपती संभाजीराजे। त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज, रणरागिणी ताराराणी यांनी याच स्वराज्य रक्षणाची महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली। 17व्या शतकात जागृत झालेला तो स्वाभिमान, ती स्वराज्य निष्ठा आजही महाराष्ट्राला प्रेरणा देते। शिवरायांच्या या अतुलनीय यशामागे सह्याद्री पर्वतरांगांच्या अंगाखांद्यावर वसलेल्या गडकोट किल्ल्यांचा मोलाचा वाटा होता। मात्र काळाच्या ओघात या गडकोटांकडे दुर्लक्ष होतंय। गनिमी काव्याची युद्धनीती यशस्वी करणाऱ्या आणि महाराष्ट्राचा रांगडा इतिहास जिवंत ठेवणाऱ्या याच साक्षीदारांचा आढावा घेऊयात पुढारी ऑनलाईन सोबत गडकोट या मालिकेतून। राधानगरी तालुक्यामधील शिवगड हा किल्ला जो दाजीपूर अभयारण्यामध्ये येतो, शिवाजी महाराजांच्या नंतरचा हा किल्ला आहे। सावंतवाडीकरांनी इकडं जास्त आक्रमण करू नये किंवा त्यांची फौज येणार असं समजल्यावर कोल्हापूर आणि विशाळगडकडून पंतप्रतिनिधींनी आपली काही माणसं या ठिकाणी जास्त कुमक म्हणून पाठवली होती। त्याचवेळी कोल्हापूर छत्रपतींनी म्हणजे शिवाजी महाराजांचे नातू राजाराम महाराजांचे पुत्र करवीर संभाजी पहिले यांनी त्यांना सावंतवाडीकर सावंतांना हाकलून त्यांच्याबरोबर युद्ध करत करत हा बांधलेला किल्ला आहे। सदानंदगड या किल्ल्याचं नाव आहे। याचं नाव नंतर 5 वर्षानंतर बदलून शिवगड केलं। हा किल्ला 1731 ते 1736च्या दरम्यान बांधलेला आहे। मुळात हा किल्ला चौकी वजा असल्यामुळे आणि घाटमाथ्याच्या घाटवाटा ज्या आहेत त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी आणि त्याच्यावर जकात बसवण्यासाठी जो उभा केलेला किल्ला यापैकी एक किल्ला असणारा हा किल्ला। पुराभिलेख कार्यालयामध्ये असणारे असंख्य कोटी कागदपत्र जी आहेत त्या कागदपत्रांमध्ये या संदर्भातल्या नोंदी आपल्याला बघायला मिळू शकतात। त्या कागदपत्रांच्या आधारावरती करवीरकर छत्रपती असतील, इतर राजवटी असतील, या राजवटींच्या काळामध्ये या किल्ल्यांसाठी कशा पद्धतीनं तरतुदी केलेल्या होत्या किंवा या किल्ल्यांचा वापर नेमका कशासाठी केला गेला होता, या सगळ्यांचे संदर्भ आपल्याला पुरालेखागार कार्यालयामध्ये बघायला मिळू शकतात। आता आपण ज्या ठिकाणी उभारलेलो आहे तर हा किल्ल्याचे प्रवेशद्वार, याच्या आतमध्ये आणखीन एक किल्ला आहे म्हणजे बाले किल्ला हा वरचा भाग आहे। हा किल्ल्याचा पहिला दरवाजा आणि यानंतर परत बाले किल्ल्यामध्ये जाण्यासाठी एक दरवाजा होता, म्हणजे आता तटबंदी आणि हे पडल्यामुळे आपणाला तो दिसून येत नाही। किल्ले शिवगडावरील ही सतीशिळा म्हणजे एखादी स्त्री नवऱ्याच्या निधनानंतर ज्यावेळी सती जाते तिच्या स्मरणार्थ केलेलं शिल्प, अतिशय देखणं असं हे शिल्प शिवगडावर आहे। किल्ले शिवगडाचा हा पहिला दरवाजा जो गोमुखी पद्धतीचा आहे। त्याचबरोबर या किल्ल्याला बाले किल्ला आहे। हा गडाच्या बाले किल्ल्यावर जाण्यासाठी दुसरा दरवाजा, पहिल्या दरवाजापासून जो बाले किल्ल्याला जाणारी वाट आहे याच्या दोन्हीच्या मध्ये म्हणजे दुहेरी तटबंदी जी आहे ती या ठिकाणी दिसते आणि त्याचबरोबर पहिल्या दरवाजाच्या वरच्या बाजूलाच दुसरा दरवाजा म्हणजे जो बाले किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करतो। शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गड किल्ल्यांना अनन्यसाधारण महत्त्व होतं, कारण एक गड जर वर्षभर लढवत ठेवला तर पूर्ण स्वराज्य बुडवायला औरंगजेबाला 365 वर्ष लागतील असं महाराजांचं वाक्य होतं। शिवाजी महाराजांनी 1671-72मध्ये काही महत्त्वाच्या किल्ल्यांच्या दुरुस्तीसाठी, नवीन बांधकामासाठी तत्कालीन परिस्थितीमध्ये 1,75,000 होणांची रक्कम महाराजांनी वेगळी काढून ठेवलेली होती। त्यामध्ये गडकोटांचं संवर्धन असेल, गडकोटांची डागडुजी असेल, त्याचबरोबर गडकोटांमधील नवीन बांधकाम असतील, यासाठी महाराजांनी गडकोटांचं महत्त्व ओळखून एवढी मोठी तरतूद केलेली बघायला मिळते। आजच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर गडकोट किल्ले याच्या संवर्धनासाठी शासन स्तरावरती असेल किंवा लोकप्रतिनिधी असतील, लोक असतील, सर्वसामान्य व्यक्ती असतील, या सर्वांच्या माध्यमातून जर प्रयत्न झाले तर खरोखर या गडकोटांना एक पूर्ववैभव आपण मिळवून देऊ शकतो।
पण मला वाटतं असे किल्ले जो महाराष्ट्राचे आहे आणि शिवगड स्पेसिफिकली ते फक्त किल्ले नाही पण ते स्वतःमध्ये एक टुरिस्ट डेस्टिनेशन्स आहे. तिथे ह्यांची साईट असेल ते मागच्या साईडला एक बाजूला डॅम आहे आणि एक बाजूला पूर्ण फॉरेस्ट आहे आणि ते लोकांसाठी मी हे म्हणतो की हे जो फॉरेस्ट आहे हे पण असा फॉरेस्ट नाही की नॉर्मल एक फॉरेस्ट आहे. ते पूर्ण विश्वात फक्त जो ठराविक रामसर बायोडायव्हर्सिटी साईट्स आहे त्यामधून एक आहे. माझी सर्व शिवदुर्गप्रेमी यांना विनंती आहे की त्यांनी हा किल्ला जरूर पाहायला यावा. या ठिकाणून कोकणकडाही अतिशय सुंदर दिसतो, कोकणाचा सगळा परिसर, आणि दाजीपूर अभयारण्यही पाहण्यासारखं आहे. खऱ्या अर्थाने जर आत्ता अस्तित्वात असणारी गडकोट आपण जपली नाहीत तर त्यांचं अस्तित्व जे आहे ते कागदपत्रांपुरतं राहील. यासाठी सार्वत्रिक प्रयत्न होणे गरजेचं आहे. दुर्गप्रेमी असतील, शिवप्रेमी असतील यांनी गडकोटांना भेटी देऊन त्याचं संवर्धन करणं अपेक्षित आहे. तरच हा इतिहास जो आहे तो जिवंत राहील आणि पुढच्या पिढीपर्यंत नक्कीच पोहोचेल. कॅमेरामन रवींद्र पागलसह मी विक्रम रेपे, शिवगड, कोल्हापूर.